एक दोन नव्हे तर तब्बल 4796 शस्त्र, ज्यामध्ये खंजीर, तलवार, गुप्ती आणि इतर अनेक परदेशी बनावटीच्या शस्त्रांचा समावेश आहे। हा सगळा शस्त्रसाठा नांदेडच्या पोलिसांनी एका कारवाईच्या दरम्यान जप्त केलाय। कारवाई यशस्वी ठरली असली तरी नांदेड पोलिसांना अनेक प्रश्नांची उकल करायची आहे। हे प्रश्न नेमके कोणते आहेत, जाणून घेऊयात अभिषेक एकबोटे यांचा हा रिपोर्ट। हे काही अनोख्या शस्त्रांचं प्रदर्शन नाहीये, तर नांदेड पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कारवाई करत ही शस्त्र जप्त केली आहेत। शस्त्रसाठा एवढा मोठा आहे की त्याच्या चित्रीकरणासाठी चक्क ड्रोन कॅमेऱ्याची मदत घ्यावी लागते। नांदेडच्या वजीराबाद परिसरातून जप्त करण्यात आलेल्या या 5,500 शस्त्रांची किंमत तब्बल 43 लाखांच्या घरात आहे। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी एकाकडून खंजीर जप्त केलं। त्याची चौकशी केली असता पोलिसांना एक महत्त्वाची टीप मिळाली। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही आणि डीबी पथक गस्तीवर असताना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत आम्ही कारवाई करत होतो। त्यामध्ये आम्हाला एक इसम मिळून आला, त्याच्याकडे तलवार आणि खंजीर मिळून आली। त्यावरून त्याला आम्ही विचारपूस केली आणि पुढील त्याच्या सोर्स आम्ही वापरून त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेल्यावरून आम्ही वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी जाऊन जसवंत सिंग सुखमणी याच्या घरी छापा मारला। त्या ठिकाणी छापा मारला असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण 4796 असे शस्त्र मिळून आले। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, छोट्या तलवारी, मोठ्या तलवारी, खंजर, होल्डिंगचे खंजर, कुकरी, गुप्ती असे अनेक प्रकारचे शस्त्र मिळून आले। अबचल नगर मध्ये राहणाऱ्या 50 वर्षांच्या जसवंत सिंग प्रकाश सिंग सुखमणीला या अवैध शस्त्रसाठ्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्र परदेशी बनावटी असल्यानं पोलिसांसमोरचं आव्हान वाढलंय। इंट बेस्ड तसेच फील्ड बेस्ड हा कारवाई आहे, ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईममध्ये वापर होऊ शकतो। मध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही। पण एवढी शस्त्र नांदेडमध्ये आली कुठून? त्यांचा पुढचा प्रवास कसा होणार होता? ही शस्त्र कशासाठी वापरली जाणार होती? यामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान नांदेड पोलिसांसमोर आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड।